छत्रपती शिवरायांनी काय केलं? छत्रपती शिवरायांचं एवढं नाव काय, असं काय कार्य केलं त्यांनी? शिवरायांचं मत कसं होतं, इफ यू आर गुड आय एम द बेस्ट, इफ यू आर बॅड आय एम द वर्स्ट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, एज्युकेशन इज नॉट जस्ट अ नेम ऑफ एनी डिग्री और सर्टिफिकेट दॅट कॅन बी शोन टू अदर्स ॲज अ प्रूफ. युअर डिग्री इज जस्ट अ पीस ऑफ पेपर. आपली डिग्री म्हणजे फक्त एक कागदाचा तुकडा आहे. मित्र कसा असावा? मित्रता संगती कुणाची ठेवायची? तर दुर्जनेषूच्या सर्पेषु वरम सर्पो न दुर्जन सर्प दंशती कालेन दुर्जनेषु पदे पद. साप किंवा दुर्जन व्यक्ती या दोघांशी कुणाशी जर मैत्री करायची झाली, निश्चित तुम्ही सापाशी मैत्री करा. कृष्णाचं लग्न हे रुक्मिणी सोबत झालं होतं, पण तरी सुद्धा त्यांनी राधेवर प्रेम करत होते. माझं लग्न झालं, मग मी माझ्या गर्लफ्रेंडवर प्रेम करतो, यात चूक काय? पण एकही आई उठून म्हणत नाही की अरे मूर्खा, हे आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलोय, छत्रपती शिवरायांच्या पावन भूमीने पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आपला जन्म झालाय आणि शिवरायांनी आपल्याला एक गोष्ट शिकवली की महिला नाचवणं नाही तर महिला वाचवणं हा आपला प्रथम धर्म आहे. नमस्कार. आज अत्यंत महत्वाचा दिवस. आज आपण आपलं चॅनल एक पाऊल पुढे टाकत आहे. आपण पॉडकास्ट सुरू करत आहोत. मुलाखती भरपूर दिवसापासून इच्छा होती की मुलाखती घेणं, पॉडकास्ट करणं याची सुरुवात करावी, परंतु सूत्र जुळत नव्हते. आणि तुम्हाला तर माहितच आहे, सूत्र जर जुळाले नाही तर युतीच होत नाही. कितीही तुम्ही गाठी भेटी घ्या, परंतु युती सुद्धा होत नाही. तर सूत्र जुळणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि आज आपल्याकडे प्रसिद्ध कीर्तनकार कांचनताई आपल्याकडे येत आहे. आज त्यांची मुलाखत आहे. विविध प्रश्नांची उत्तरे आज तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे आतापर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि थँक्स या बटनाचा वापर नक्की करा. धन्यवाद. चला सुरू करूया. ताई धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. आपण बघतोय आता संपूर्ण महाराष्ट्र हा विठुमय झालेला आहे. वारी सुरू आहे आणि वारीचा इतिहास हा खूप जुना आहे. आतापर्यंत वारीला एकदाही खंड पडलेला नाहीये. तर वारीबद्दल काय सांगाल? कारण विदेशी लोक, वृद्ध किंवा तरुण सुद्धा वारीला जातात. तर वारीबद्दल काय सांगा? अगदी बरोबर आहे. वारीबद्दल काही सांगायचं झालं म्हणजे एका वाक्यात सांगू शकतो आपण की जगात बारी पंढरीची वारी. आणि महत्वाचं म्हणजे वारी हा अभ्यासनाचा विषय नाही किंवा काही सांगण्याचा विषय नाही, तर तो अनुभवण्याचा विषय आहे. बरोबर. वारीची श्रीमंती एवढी मोठी आहे की तेथे कितीही श्रीमंत व्यक्ती जा, कितीही गरीब व्यक्ती जा, त्याचं पद काही असू दे, त्याचं नाव काही असू दे, तुम्ही आधार कार्ड जरी घेऊन गेले, कोणत्या जातीचं जा, कोणत्याही समाजाचं जा, कोणत्याही धर्माचं जा, काहीही अडचण नाही. प्रत्येकाला तिथं फक्त एका नावानं संबोधलं जातं आणि ते नाव म्हणजे माऊली. माऊली. आणि हीच वारीची श्रीमंती आहे. अतिशय सुंदर आणि महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा सण वारी म्हणायला हरकत नाही. नक्कीच. परंतु आता आपण बघतोय की तरुण पिढी वेगवेगळ्या दिशेने जाते. ही वारी कशी टिकवावी? कारण रील्स बनवून किंवा बाकी गोष्टी करून वारी तर टिकणार नाही. आणि तरुणांनी वारी टिकवावी त्यासाठी काय करावं? अगदी बरोबर. जसं आजी आजोबांनी आमच्या वारी टिकवली, त्यांनी जे संस्कार आम्हाला दिले आणि तेच आम्ही पुढे घेऊन गेलोय. मग आमचं कर्तव्य बनतंय की जो वारसा आम्हाला मिळालेला आहे तोच वारसा, तीच आपली संस्कृती जपण्यासाठी तो वारसा आपण आपल्या पुढच्या पिढीला द्यायला पाहिजे. आणि राहिला रील्सचा विषय, तर माझं असं वैयक्तिक मत आहे की अश्लील गाण्यावर व्हिडिओ बनवण्यापेक्षा किंवा काही वाईट प्रदर्शित करण्यापेक्षा वारीमध्ये जाऊन रील्स बनवणं मला तरी असं काही वाईट वाटत नाही. नुकतं फक्त रील्स बनवून वारी टिकू शकत नाही हा जरी मुद्दा बरोबर झाला तरी सुद्धा चांगल्या गोष्टीबद्दल कोणी गोपीचंदन लावताय, टिळा बुक्का, छान टाळ घेऊन जर कोणी आपली संस्कृती जर जगासमोर किंवा सोशल मीडियावर दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर यामध्ये असं एवढं काही वाईट मला वाटतं. ताई, आपण कीर्तन करण्यास कधीपासून सुरुवात केली? ही आवड कशी निर्माण झाली? ही आवड मला निर्माण झाली नाही, भगवंतांनी निर्माण करून दिली असं म्हणायला हरकत नाही. जवळपास 4 वर्ष झाले मी कीर्तन करत आहे आणि माझी तशी डॉक्टर बनण्याची इच्छा होती. आणि लहानपणापासून अभ्यास सुद्धा सगळा डॉक्टर बनण्यासाठी चालू होता. परंतु आमच्या वडिलांची खूप इच्छा होती की मी कीर्तनकार बनावं आणि म्हणतात ना की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठली कृपा केली. ताई, यामध्ये एक महत्वाचा प्रश्न येतोय. आपण बघतोय सध्या की संस्कृती जपणं किती महत्वाचं आहे. कारण यामध्ये एक मॉडर्न शब्द आलेला आहे आजकाल. तो IT कंपनी म्हणा किंवा विविध क्षेत्रामध्ये मॉडर्न हा शब्द, त्यामध्ये होतं असं आहे की मुलं असो किंवा मुली असो, जास्त प्रमाणात मुली होत आहे आजकाल. जे निरीक्षण आलंय की दारू पिताय, सिगरेट पिताय आणि पालक प्रोत्साहन यासाठी देत आहे की कारण असं वाटतं की त्यांना पैसे मिळत आहे म्हणून ते प्रोत्साहन देत आहे. आता हे रीलची गोष्ट झाली, परंतु हे प्रमाण सुद्धा भरपूर वाढतंय. हे कसं रोखायचं? अगदी बरोबर आहे.
पण यामध्ये सुद्धा कुठे ना कुठेतरी आपला पालकवर्ग जिम्मेदार आहे असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. जसं तुम्ही आताच म्हटले मॉडर्न शब्द. बरोबर. या मॉडर्न शब्दाचा खरा अर्थ आपल्या पिढीने अजून लक्षातच घेतलेला नाही. नक्कीच. मॉडर्न म्हणजे आपल्याला काय वाटतंय, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड गाडी, बरोबर. ब्रँडेड घडी. हे जो व्यक्ती वापरतोय, तो जो फॅशनने चालतोय, ज्याला फॅशन सेन्स आहे, त्यांना आपण मॉडर्न म्हणतोय. पण स्वामी विवेकानंदांनी जसं सांगितलंय, मॉडर्नता म्हणजे काय? तर मॉडर्नता ही विचारांमध्ये असायला पाहिजे. म्हणतात ना, हम है ने अंदाज की हो पुराण. हां, हां. त्या प्रकारे बरं. मॉडर्नता ही विचारांमध्ये असायला पाहिजे. आणि संस्कृती जपणं हे कुठे ना कुठेतरी आपल्या पालकांच्या हातामध्ये सुद्धा आहे. नक्कीच. आजकाल पालकांना कसं वाटतंय, जी गोष्ट किंवा ज्या फॅसिलिटीज मला मिळाल्या नाही, ते मी माझ्या मुलाबाळांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. बरोबर. हां. आणि यामुळं काय होतं, कुठंतरी डिसिप्लिन नावाचा जो शब्द आहे ते विसरून जात आहेत विसरून जातात. सर्वजण. नक्कीच, हा, नक्कीच. सांगायचं म्हणजे एवढा अति लाड पालकवर्गांकडून हां, हां. मुलाबाळांचा नक्कीच होत होतोय, आहे. होतोय. कारण बघा ना, आज आपल्याला घडवायचे छत्रपती शिवाजी महाराज, पण घडणार मोबाईल पाहून किंवा रील्स पाहून, सिगरेट पाहून नाही. नक्कीच. अगदी बरोबर. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर छत्रपती शिवराय कळणार नाहीत. हं. आजकाल छत्रपती शिवराय यांची मूर्ती प्रत्येकाच्या मनामध्ये उतरली, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये बसली. पण खरी गरज कशाची आहे? तर छत्रपती शिवरायांचे आचार, विचार हे आपल्या युवा पिढीने आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. मग छत्रपती शिवराय जर आपल्याला घडवायचे असतील, तर मोबाईल किंवा रील्स पाहून असं तर नक्कीच नाही बनणार. होणार. आपल्या मुलांची शिक्षणाची सुरुवात कुठून होते? तोंडासमोर मोबाईल. मोबाईल. आणि सुरुवातच ती मोबाईल मध्ये त्याने म्हणतात, आहा टमाटर बडे मजेदार हां. अँड ऑल. नक्कीच. हा, आपल्या लेकरांना रामकृष्ण हरी माहित नाही, आपल्या संस्कृतीबद्दल माहित नाही. पण आपली लेकरं म्हणतात नवीन जे डायलॉग निघतात, आता निघला होता ना कोणता सचिन काय रस्पी आहे, हां, हे पण गाणे भरपूर अशा गोष्टी निघताय. आणि पुन्हा चीन टबाक डमडम वगैरे. या सगळ्या गोष्टी पालकवर्ग लेकरांना शिकवतात, ते पाहायला देतात. पण कुठेतरी आपल्या राज्यांचा इतिहास, आपल्या देशांचा इतिहास त्यांनी आपल्या लेकरांच्या डोळ्यासमोर ठेवत नाहीत. नाही. आणि जे मला मिळालं नाही, म्हणजे मोबाईल मला मिळाला नाही म्हणून माझ्या मुलांना देणं, पण यामध्ये नुकसान हे मुलाबाळांचं सुद्धा आहे आणि पालकांचं सुद्धा आहे. कारण लहान वयामध्ये लेकरं आई वडिलांचं ऐकतात. एकदा का मोठी झाली, त्यांनी स्वतंत्र होतात, कुणाचंही ऐकत नाही. आणि संस्कार देण्याची जी काही वेळ आहे ती फक्त लहान वयामध्ये आहे. बरोबर. म्हणून जोपर्यंत पालकवर्ग लेकरांकडे लक्ष देणार नाही, तोपर्यंत तरी चांगली युवा पिढी किंवा सुसंस्कृत युवा पिढी हां, घडू शकणार घडणार. नाही असं मला नक्कीच. आता यामध्ये एक अजून गोष्ट अशी येते की आपले 50-60 वर्षाचे तरुण, हे तरुणच म्हणतोय मी, कारण तरुणांपेक्षा आजी आजोबा जास्त मोबाईल बघताना दिसत आहे. वाटतं. म्हणजे सासू भाऊंचे सिरियल म्हणा किंवा समोरून उठत नाही टीव्हीच्या, तर ते तरुण कमी बघताय आणि आजी आजोबा जास्त सिरियल बघताय. तर यांच्या हातातून मोबाईल कसा घ्यायचा, हा महत्वाचा प्रश्न आलेला आहे. कारण त्यांनी खाली संस्कृतीला जपणं म्हणा किंवा विविध गोष्टी सांगणं खाली त्यांचं गरज आहे, पण ते टीव्ही बघतात. अगदी बरोबर आहे. आणि आताचे युवा मुलं सुद्धा हे वाईट मार्गावर जातात, याचं कारण सुद्धा तेच आहे. बरं. कारण जो पाया आहे, जो मेन बेस आहे, जे समजावून सांगणारे आहेत तेच चुकत आहे. ते चुकत आहे. त्याच्यामुळं जी पुढे येणारी पिढी आहे ती सुद्धा चुकत आहे. नक्कीच. मग आपल्या पुढच्या पिढीचा विचार करताना कुठंतरी पाल्यांनी, आजी आजोबांनी आपल्या स्वतःमध्ये बदल करून घ्यायला अनिवार्य. आताही तुम्ही एवढे कीर्तन वगैरे केलेले आहेत, नक्कीच प्रश्न आले असेल ना, सुनेचे आले असेल, सासूचे आले असेल. सून म्हणते सासूने हे केलं, सासू म्हणते सुनेने केस ओढले. या प्रकारच्या गोष्टी घडतात का कधी? बिलकुल बिलकुल घडतात. आणि सासू सुनेचं भांडण हा. हे आपल्या देशामध्ये हा विषय काही नवीन नवीन नाहीये, हा. शिक्कामोर्तब झालेला आहे. हा, शिक्कामोर्तब. आणि लहानपणापासूनच लेकरांच्या डोक्यामध्ये तो विषय ठासून बनलेला आहे. बसलं सासू आणि सून म्हणजे जानी दुश्मन बस. हा, आलं की ते झालं, समजा भांडण झालेच, समोरासमोर आले म्हणजे भांडण आहेच. झाले. काही ना काही किरकिर काढतात. मग कसे, जसं एक बाईक आहे, समोरचं चाक चांगले, मागचं खराब झालं, किंवा मागचं चांगलंय पुढचं खराब झालं. दोन्ही चाक जोपर्यंत व्यवस्थित चालत नाहीत तोपर्यंत बाईक व्यवस्थित चालू शकणार नाही. नाही. जेव्हा आम्ही लहान होतो त्या काळामधूनच समजा ते डोक्यावर एक परिणाम होतो की सासू आणि सून या दोघी म्हणजे जानी दुश्मन असल्यासारखं. आणि मालिकेमध्ये सुद्धा आपल्याला तेच दाखवण्यात आलंय. हा, बिलकुल. आणि ते पाहून अति जास्त परिणाम होतोय असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. हा, जसं मी नेहमी सांगते माझ्या कीर्तनामध्ये सुद्धा, बाईकचे जे दोन पाय असतात, दोन्हीपैकी एक जर खराब झालं
तर ते एक व्यवस्थित चालू, एकाने बाईक व्यवस्थित चालू शकत नाही. मग सासू आणि सून शेवटी यांना राहायचं तर एकमेकांच्या हाताखालीच. बरोबर. मग दोघींनी एकमेकांना समजून घेणे हे फार महत्वाचं. महत्वाचं. आजकाल कसं झाले, प्रत्येक सासूला वाटते की माझ्या मुलीला जावई जर घरकामात मदत करत असेल तर तो देव माणूस आहे. बरोबर. पण तोच माझ्या सुनबाईला हा. माझा मुलगा जर घरकामात मदत ते करत नाही असेल चालणार. तर तो बैल माणूस आहे. बरोबर आहे. हा, बरोबर. जावयानं स्टेटस ठेवले माय लाईफ माय वाईफ. तर हा. आपण म्हणतोय वा माझं जावई अतिशय बरोबर. चांगले. पण तेच ते जर जर कधी आपल्या ठेवलं. मुलाने ठेवलं तर आपण म्हणतो आल्या आल्या माझ्या मुलावर जादूटोणा केला. केला बिघडला तो. हा. तर जसं आपल्या मुलीबद्दल आपली एक आपुलकी असते, तशीच एक आपुलकी आपण आपल्या सुनबद्दल सुद्धा ठेवणं अनिवार्य आहे. कारण बरोबर. आपण किती जरी नकार दिला तरी आपला शेवट हा आपल्या सुनेच्या हाताखालीच आहे. नक्कीच. आणि आईने सासूबाईंनी ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. आणि महत्वपूर्ण सुद्धा गोष्ट आहे की आपल्या मुलाला आपल्यानंतर सगळ्यात जास्त निस्वार्थ प्रेम करणारी जर दुसरी कोणती असेल तर ती आपली सुनबाई आहे, सून आहे. म्हणजे त्याची पत्नी आहे. पत्नी. म्हणून आपल्या मुलावर अतिशय प्रेम करते या गोष्टीने तरी सुनेच्या काही चुका त्यांनी पदरात घालायला पदरात पाहिजेत. आणि सुनांनी सुद्धा जसं आपली आई बोलल्यानंतर आपण आईला फिरून बोलतोय का? हा. नाही. मग तसंच एखादी सासूबाई बोललीच तर बरोबर. ठीक आहे ना, ठीक आहे. एवढंही काही मनावर घ्यायचं नसतं. हा, डोक्याच्या वर पाणी चाललं तर तिथं कुठंतरी स्टे द्यायला पाहिजे. दोघांनाही तिखट लागणारच आहे. सासूला असो की सुनेला असो या बिलकुल. प्रश्नामुळे तिखट लागणार म्हणजे लागणार आहे. बिलकुल लागणार. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. की आपण बघतो ताई तुम्ही कीर्तन घेता वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं. शहर असू द्या गाव असू द्या वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला जावं लागतं. हम्म. पण अत्यंत महत्वाचा प्रश्न, गाव की शहर काय जवळचं? ऑनेस्टली वैयक्तिकरित्या सांगितलं तर मला तरी गाव जवळचं वाटतं. गाव जवळचं. आपली एक म्हणतात ना, आईची जशी बाळाची जशी नाळ ही आईसोबत जुळून आहे, बरोबर. हा. तशी आपली नाळ ही गावाशी जुळून आहे. बरोबर. आणि शहरामध्ये जरी आपल्या खेड्यातील लोक जात असतील तरी एक गझल आहे ना, ती वक्त काय परिंदा रुका है कहा, हे 4 पैसे कमाने में आया शहर, गाव मेरा मुझे याद आता रहा. जरी त्यांनी शहरात गेले तरी सुद्धा गावाची आपुलकी सुटत नाही. नाही. आणि तसंच एक अनन्यसाधारण असं प्रेम माझं गावाबद्दल आहे. महत्वाचं म्हणजे संस्कृती टिकवण्याचं कार्य हम्म. गावामध्ये जेवढं होतं तेवढं तेवढं शहरात नाही. शहरामध्ये होत नाही. नक्कीच नाही. एका घरात भांडण लागली तर सोडवण्यासाठी 10 जण 10 येतात. जण. ही बरोबर. श्रीमंती आहे गावाची. प्रत्येक सण हा सर्वांनी मिळून साजरा करणे, कुणाच्या घरात काही अडचण आहे का हे पाहणे वगैरे वगैरे सर्वच खूप गोष्टी असे. होतात. नक्कीच नक्की शहरामध्ये ते कमी होतंय. आपण ते फ्लॅट सिस्टम आल्यामुळे भरपूर गोष्टी बदलल्या. बिलकुल. म्हणजे बाजूच्या फ्लॅटमध्ये काय चाललंय, कोण राहतंय, कोण गेलंय ते सुद्धा बघत नाहीये. हे अगदी. प्रमाण भरपूर वाढलंय. पण अगदी. गावामध्ये एखादा कार्यक्रम असला हम्म. तर संपूर्ण गाव एकत्र येतं. बिलकुल. दुःखाचा असू द्या सुखाचा असू द्या कोणताही असू द्या एकत्र येतं. आपण बघतोय आता सध्या जे तरुण फक्त गड किल्ले फिरताय म्हणून फिरताय. एक हम्म. पावसाळी वातावरण आले चालले फिरायला. हम्म. परंतु ते राखणं त्या गोष्टी जाणून घेणं किती महत्वाचं आहे. तर फिरणं गरजेचं नाही. पाऊस आला चालले फिरायला. आता तुम्ही बघा वेगवेगळी ठिकाणं बघा, परंतु गड किल्ले राखणं त्या गोष्टीचं आपण संवर्धन करणं किती महत्वाचं. अगदी महत्वाचं आहे. मी नेहमी म्हणते की प्रत्येक जो गडकिल्ला आहे त्या प्रत्येक गडकिल्ल्याचा एक काहीतरी स्वतंत्र इतिहास घेऊन तो तिथं उभा आहे. बरोबर. आणि ज्या वेळेला आपण ठरवतोय की आपल्याला या गडकिल्ल्याला जायचंय तर सुरुवात आपण कुठून करायला पाहिजे? जे फालतू गोष्टी करत जातोय किंवा गाणे ऐकत हा. जातोय ना, त्यापेक्षा जो गडकिल्ला फिरायला आपण जातोय त्या गडकिल्ल्याचा इतिहास आपण पाहायला पाहिजे. पाहायला पाहिजे. नक्की. जसं आपण पाहिलंय प्रतापगड हा जो झाला, आता बघा एवढा धिप्पाड शरीराचा खान आहे पण तरी सुद्धा संकट कितीही येऊ द्या त्या संकटांना घाबरणार नाही, संकटापुढे झुकणार नाही, बरोबर. शत्रूला हरवल्याशिवाय परत माघारी फिरणार नाही. आणि नियम सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज त्या गडकिल्ल्यांना कसं जिंकलं आणि त्यांचा इतिहास काय, मावळ्यांनी काय काय केलं हे जाणून घेणं सुद्धा तेवढं महत्वाचं आहे. नक्की. जे आपण जातोय बॉटल सुद्धा पाणी प्यायला नेतोय आणि तिथंच कुठेतरी फेकून देतोय. म्हणजे फिरायला म्हणून चाललोय आणि तिथे घाण करून यायला. आपल्याच्यानं साफसफाई करणं होत नाही तर आपल्याच्यानं घाण सुद्धा घाण होऊ नये सुद्धा याची नाही. सुद्धा आपण काळजी घ्यायला पाहिजे. नक्कीच. कारण गडकिल्ले म्हणजे आपली शान आहे बरोबर. आणि आपली आणबान शान म्हणायला सुद्धा आपल्याला हरकत नाही. हरकत नाही. नक्कीच. जसं ताईने म्हटलंय की गड किल्ले पाहणं तेवढं महत्वाचं नाही, ती गोष्ट जाणून घेणं सुद्धा तेवढंच महत्वाचं ठरणार आहे. आणि या माध्यमातून तर नक्कीच मी सांगू इच्छितो की गड किल्ले बघा. ठीक आहे IT जॉबला आहात तुम्ही, ठीक आहे तुम्ही सरकारी नोकरीवर आहात, थोडा वेळ तर तुम्ही नक्कीच काढू शकता. आणि ही अशी गोष्ट आहे की तुम्ही सहकुटुंब सहपरिवार बघू शकता. बिलकुल. आजकालचे चित्रपट असे राहतात की तुम्ही 4 जण सोबत घेऊन बघू नाही शकत. नाही, हा. चित्रपट सोडा ऍडव्हर्टाईज सुद्धा नाही बघू तसं शकत. नाही. तर ह्या गोष्टी तर तुम्ही नक्कीच तुमच्या मुलांना सांगू शकता, तुमच्या आई वडिलांना सोबत घेऊन जाऊ शकता. तर या माध्यमातून जर थोडा फरक पडला
तर नक्कीच उत्तम राहील. पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. आदर्श कसा असावा ताई? माझ्या मते आदर्श छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा असावा. पण हल्ली जर आपण पाहिलंय तर आदर्श आपण स्टार्सला, क्रिकेटर्सला यांना मानतो. बरोबर. स्टार्स आपल्याला सांगतात दाने दाने में केसर कदम. क्रिकेटर्स आपल्याला सांगतात की तुम्ही जुआ खेळा, सट्टा लावा. कित्येक जण बर्बाद झाले तो याने. पण यांनी पुरस्कार पण दिला. यामध्ये जर बघितलं ना ताई तर भरपूर असे जसं की तुम्ही सांगितलं की क्रिकेटचे ऍप सुद्धा आहे, सट्टा लावायला सांगतात. बिलकुल बिलकुल. घाणेरडे पदार्थ खायला सांगतात आणि त्यांना पुरस्कार भेटलेले सरकारकडून. असं शब्द काढू नये परंतु त्यांना पुरस्कार मिळून सुद्धा त्यांना आदर्श मानताय. बिलकुल. काय म्हणावं? म्हणून तर म्हटलंय की हल्ली कसं झालंय की ज्याच्या मागे जास्त फॉलोअर्स आहेत तर लोक त्यांना फॉलो करण्यासाठी किंवा त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करतात. पण फॉलोअर्सने खरंच कोणी मोठं होतं का? नाही. त्याचं व्यक्तिमत्व सुद्धा तसं असायला पाहिजे. आता मला कुणालाही वाईट असं म्हणायचं नाही. मला फक्त एवढं म्हणायचंय की आपल्या जीवनाबद्दल आपल्याला चांगलं सांगणारे संत हे आपले आदर्श असायला पाहिजेत का आपल्याला वाईट मार्गावर नेणारे किंवा दाणे दाणे मी केसर का दम असो किंवा गुटखा हे सगळं सांगणारे ते आपले आदर्श असायला पाहिजे. हे आपलं आपण ठरवायला पाहिजे. आजकाल आपण बघतोय की अश्लील विरुद्ध आपण आर्ट एक म्हणतोय की भरपूर असे व्हिडिओ राहतात की अतिशय चांगले असतात, स्वच्छ मनाचे म्हणू शकतो. आणि एकीकडे संपूर्ण घाण गाणी म्हणा, डबल मिनिंग शब्द किंवा ते दिसतं ते. तर यामध्ये भरपूर प्रमाणात प्रसिद्धी ही दुसऱ्या म्हणजे चुकीच्या गोष्टीला मिळते. तर हे कसं थांबावं? आणि पालक सुद्धा भरपूर वेळेस पैसे मिळत आहे म्हणून प्रोत्साहन देत आहेत. हे सरळ दिसतंय आता सध्या. बिलकुल. की चला या गोष्टीतून या प्लॅटफॉर्मवरून पैसे मिळत आहेत, ठीक आहे. आपला मुलगा आपली मुलगी काय करते याकडे गोष्टीचं लक्ष नाही द्यायचं. पैसे मिळत आहे ना आपल्याला, ठीक आहे. तर हे पण खूप चाललंय सध्या. बिलकुल. आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की ही थांबवण्याची सुरुवात आपण आपल्यापासून करायला पाहिजे. बरोबर. जसं आपण इंस्टाग्राम किंवा कोणतेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म घ्या, त्यावर एखादा व्हिडिओ पाहतोय, अभंगाला आपण स्क्रॉल करतोय, सुंदर गायनाचा व्हिडिओला आपण स्क्रॉल करतोय. पण तोच थोडासा वेगळा व्हिडिओ येऊ द्या किंवा हसायचा व्हिडिओ येऊ द्या किंवा थोडा व्हायरल झालेला, आपण काय करतोय पाहतो पण आपल्या लाईक करतो तर करतो पण त्यासोबत शेअर सुद्धा आपल्या जवळच्या सर्वांना करतोय. म्हणजे आपल्याकडून सुद्धा जेवढं चांगल्या गोष्टी शेअर होत नाही त्यापेक्षा दुपटीनं वाईट गोष्टी शेअर होतात. हा, सुरुवात आपण आपल्यापासून करायला पाहिजे की आपण वाईट लोकांना फॉलो करणार नाही, मी वाईट लोकांचे व्हिडिओ शेअर करणार नाही, चांगलं होईल तेवढं मी शेअर करेल. सुरुवात आपल्यापासून झाल्याच्या नंतर बदलाव व्हायला मला वाटतं की काळ जास्त वेळ लागणार नाही. आपल्यापासून सुरुवात होत असेल तर नक्कीच. आता तरुण पिढीचं आपण बघतोय की शांती नाहीये, पेशन्स नाहीये. यामध्ये एक अशी महत्वाची गोष्ट येते की शांती महत्वाची की पैसा महत्वाचा. कारण जिथं पैसा आहे तिथं शांती दिसत नाहीये भरपूर प्रमाणात, आणि जिथं शांती तिथं आता पैसा नसेल तर पैसा आहे परंतु शांती नाही. पैसा आहे पण शांती नाही, आणि शांती महत्वाची का पैसा? तसं तर जीवनामध्ये सध्या दोन्ही महत्वाचे. कारण हल्लीचं युग कसं आहे, एक जुनं गाणं होतं, ठन की सुनो जनकार, ये दुनिया है काला बाजार, ये पैसा बोलता है. हल्लीचं युग कसं आहे, आपल्याकडं पैसा असेल, दुरून जरी कोणाचं नातं लागत असेल तरी आपल्याला राम राम घालतात किंवा आपल्या जवळ येतात. आणि आपल्या खिशात पैसा नसू द्या, आपलं कितीही जवळचं नातं असू द्या, आपल्याला ओळखायला सुद्धा तयार होत नाहीत. म्हणून जीवनामध्ये जेवढं बाकीच्या गोष्टी महत्वाच्या आहेत तेवढा पैसा सुद्धा महत्वाचा आहे. पण पैशाच्या मागे लागून आपल्याला शांती मिळू शकत नाही. कुठं तरी ते आपल्याला द्यावं लागेल. बरोबर. आपलं काय झालंय, एखादा सोशल मीडिया युजर असेल किंवा एखादा पगारीचा व्हिडिओ घ्या किंवा कशाचाही घ्या, माझे 20K फॉलोअर्स असतील, पण माझं मन तेवढ्यावर नाही. कित्येक जणांचे 10K आहेत, त्यांना वाटते यांच्यासारखे माझे 20 झाले पाहिजे, आणि माझं मत काय, माझे 100 झाले पाहिजे. 100 झाल्यानंतरही माझं मन शांत आहे का? नाही. आता 200ची अपेक्षा लागली, 200K झाल्यानंतरही शांत नाही. 500ची अपेक्षा लागली, 500वर सुद्धा आपलं मन शांत नाही. म्हणजे शांती, मन शांत ठेवायचं असेल तर एकच आहे, तुका म्हणे तयात सुखा काय उणे, राहे समाधान चित्ताची. ज्याच्या चित्तामध्ये समाधान आहे तेवढं सुखी या जगातच दुसरं कोणी नाही. संतांनी आपल्याला सांगितले. तर असं मी नेहमी सांगते, प्रयत्न करू नका हा विषय नाही, प्रयत्न आपला चालू राहिला पाहिजे. पण आधी माझ्याकडं काय नाही याचं दुःख करण्यापेक्षा माझ्याकडं काय आहे याचा आनंद सुद्धा आपल्याला घेता आला पाहिजे ना. बरोबर. पण परंतु याच्यामध्ये हे येतं की मन शांत कसं ठेवा तरुण पिढीने. आता तरुण पिढी वेगवेगळे प्लॅटफॉर्म म्हणा, वेगवेगळे ऍप्स येत आहे, मोबाईलमध्ये जास्त गुंताय. टीव्ही तर आता हळूहळू दूर होत चालली आहे. पहिले तर टीव्हीच होती, ते पण वाईटच गोष्ट झाली आहे, परंतु चला ते दूर होतंय आणि मोबाईल येतोय. मोबाईलमध्ये पण वेगवेगळे ऍप्लिकेशन आले, इंस्टाग्राम म्हणा, युट्यूब म्हणा, टिकटॉक होतं, ते पण होतं. तर हे थोडंसं बंद झालं पाहिजे आणि वेगळ्या मार्गाने, आता अभ्यास म्हणू शकता किंवा अध्यात्म म्हणू शकता. तर या गोष्टीकडे मग मन शांत तरुणांनी कसं ठेवा?
त्यातून तर मनाला शांती मिळणारच नाही. कारण ज्या गोष्टीबद्दल तुम्ही बोलले ते पूर्ण मनाला इकडे तिकडे पळवणाऱ्या गोष्टी आहेत. नक्कीच. मनाला शांत करण्यासाठी फक्त एकच उपाय आहे, मेडिटेशन आणि Meditation. भक्ती मार्ग. जीवनामध्ये भक्ती मार्ग बऱ्याच जणांना वाटतंय भक्ती म्हणजे फक्त भगवंताची प्राप्ती काय, तर नाही. स्वतःची प्राप्ती, मी कोण हा विचार, मी इथं कशासाठी आलोय. आजकाल आपल्या मनाला शांती नाही कारण आपली स्पर्धा ही लोकांशी लागलेली. बरोबर. मला त्याच्यापेक्षा पुढे जायचंय. मला तरी फक्त एक वाटते, प्रत्येकाने हा विचार करायला पाहिजे, खुद से जीतना है मुझे खुद को ही हराना है, कि खुद से जीतना है मुझे खुद को ही हराना है, मैं भीड़ नहीं इस दुनिया की, मेरे अंदर एक जमाना है. स्वतःशी लढा, स्वतःशी जिंका. आणि शांतीसाठी आपण भक्ती मार्ग हा निवडणं फार महत्वाचं आहे. तर बऱ्याच जणांना वाटते भक्ती म्हणजे काय, फक्त टाळकुटत बसायची किंवा भजनं म्हणायची, ही भक्ती झाली का? तर नाही. भक्तीचे वेगवेगळे प्रकार आहेत. संतांनी सांगितले भक्तीसाठी सगळ्यात सोपं लागतं काय, आवडे देवाशी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस तुम्ही नामस्मरण करा. एवढं सोपे आहो, न लगती सायास, काही सोडून जायची गरज नाही. तसा आत्ताच आपला विषय झाला की भक्ती मार्ग करावतो, मग पैसा राहायला, पैसा कसा कमवायचा. संत म्हणतात कमवणं का हा विषय नाही, कमवा पण जोडून या धन उत्तम व्यवहार, चांगल्या मार्गाने कमवा आणि चांगल्या ठिकाणी खर्च सुद्धा करता आला पाहिजे. जसं किती लोकांचं लुबाडून कमवा, किती कुणाचं मन दुखवून कमवा. एक गोष्ट आपण ही नोट करायला पाहिजे की लोकांचं लुबाडून खाणाऱ्याचं आयुष्यात कधीच पोट भरणार नाही आणि वाटून खाणाऱ्याचं आयुष्यात कधीच पोट रिकामं राहणार नाही. म्हणून पैसा कमवा, सगळं करा, पण भगवंताची सोबत ही आपल्यासोबत नेहमी राहिली पाहिजे. भक्ती मार्ग हा एकमेव आहे मनाच्या शांती करता. ताई, तुमच्या जीवनातील कोणती गोष्ट तुम्हाला प्रेरणा देते? माझ्या जीवनामध्ये गोष्ट म्हणण्यापेक्षा काही व्यक्ती आहेत जे मला प्रेरणा देतात. त्यामध्ये माझी फुल फॅमिली आहे, माझे आई वडील, आजी आजोबा. मी एका जॉईंट फॅमिलीमध्ये राहते आणि सर्व जणांकडून काही ना काहीतरी प्रेरणा मला मिळालेली आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज, श्रीकृष्ण ज्यांना मी खूप मनापासून मानते, पांडुरंगाची कृपा, त्या सर्वांकडून मला भरपूर प्रेरणा मिळालेली आहे. पण यामध्ये अनन्यसाधारण असं जर कुणाचं योगदान असेल तर मला वाटते आई वडिलांचं आणि परिवाराचं आहे. आणि माझ्या आईने आधीपासून मला काही गोष्टी शिकवलेल्या. जसं मी लहानपणी शाळेमध्ये होती तेव्हा घराचं बांधकाम चालू होतं, खालचा मजला बांधून झाला होता आणि जॉईंट फॅमिलीमुळे म्हटल्यामुळं बच्चा पार्टी भरपूर आहे. तर तुझी रूम म्हणून त्यांची भांडणी लागल्या. म्हटलं ठीक आहे तुम्ही खालच्या घ्या, वरचं होतं तेव्हा आम्ही घेऊयात. आणि जेव्हा वरचं बांधकाम सुरू झालं मी गेली, आजोबा या जागेवर मला माझी रूम हवी आणि आई तिथेच थोडं सिमेंट वगैरे जे काही साफसफाई असते ते करत होती. आईने मला बोलवलं इकडे. म्हटलं काय? मी लहान होती. आईने सांगितले बाळा, आज तू इथं जरी रूम घेत असशील तरी मुलगी आहे, लग्न झाल्याच्या नंतर दुसरी रूम तुला घ्यावं लागेल. या जागेचं महत्व तेवढं नाही, म्हणून जमिनीवर माझी जागा करण्यापेक्षा काहीतरी कार्य असं कर, लोकांच्या मनामध्ये तुझी जागा झाली पाहिजे. नक्कीच. आणि असे बरेचसे आदर्श मला माझ्या वडिलांकडून, आजी आजोबांकडून, फुल फॅमिलीकडून सुद्धा मिळालेले आहेत आणि त्यांनी माझ्या जीवनामध्ये खूप प्रेरणादायी असे विचार टाकलेले. यामध्येच एक उपप्रश्न असा सुचतो की आता बघतोय की जॉईंट फॅमिली आणि एक सिंगल फॅमिली राहते. तर भरपूर कल असा होतोय की जॉईंट फॅमिली नको, हा जास्त प्रमाण वाढतंय सध्या, की लग्न झालं की लगेचच जॉईंट फॅमिली नकोच, वेगवेगळं ठीक आहे. आणि भरपूर वेळेस मुलांना ते एक प्रकारे दगड मारल्यासारखं होतंय. तर याबद्दल काय म्हणा? जॉईंट फॅमिलीमध्ये राहणं जेवढं गोड दिसतंय तेवढं सोपं नसतं. म्हणजे एक जरी कार्य करायचं असेल तर जवळपास घरातल्या प्रत्येकाचा विचार आपल्याला घ्यावा लागतो. आणि जॉईंट फॅमिलीमध्ये आपण राहतोय म्हणजे त्यामध्ये खूप बंधन असं ठेवायचं असंही काही नसतं. तर बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय जॉईंट फॅमिलीमध्ये करणारा एकच आहे, पूर्ण त्याच्यावरच अवलंबून आहे. तर आमच्या फॅमिलीमध्ये असं नाही. आमच्या आजी आजोबांनी प्रत्येकाला जॉईंट तर आहेत पण प्रत्येकाला वेगवेगळं त्याचं स्वतंत्र काहीतरी करून दिलेलं आहे. आणि महत्वाचा विषय म्हणजे जॉईंट फॅमिली टिकण्याचं अजून एक कारण आहे की आमच्या घरामध्ये मुलींपेक्षा सुनांचा जास्त लाड आहे. आमच्या आत्याबाई जरी घरात आल्या तर थोडं जरी काही बोल, माझे आत्याबाई सर्व चांगले आहेत, फक्त थोडं जरी काही बोलला ना आमचे आजोबा म्हणतात तुला काही करायचं, घर त्यांचे, त्यांनी पाहून घेतील. म्हणजे जेव्हा घरामध्ये मुलीपेक्षा सुनेला जास्त महत्व देण्यात येईल किंवा माझी सून ही माझी खरी लक्ष्मी आहे हा विचार जेव्हा सासा सुनांच्याही डोक्यामध्ये येईल तेव्हा जॉईंट फॅमिली हा विचार जास्त वाढत जाईल. तर ताई, याच्यामध्ये अत्यंत महत्वाचं मी म्हणतोय की आताचा सर्वात महत्वाचा प्रश्न सध्या आपण बघतोय समाजात, जातीभेद फार वाढलाय.
म्हणजे महाराजांनी कधी जातीभेद केला नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी केला नाही, परंतु त्यांच्या नावाखाली सध्या होतोय. तर हे कसं थांबावं? कारण हे भरपूर लहान लहान, आणि याच्यात सर्वात वाईट गोष्ट अशी वाटते की हा जातीभेद शाळेमध्ये पण पसरलाय, लहान लहान मुलांच्या डोक्यामध्ये सुद्धा हा पसरला. तर याला थांबवणं अत्यंत गरजेचं होणार आहे, कारण त्यांच्या जर डोक्यात घेतलं असतं ती तर नवीन पिढी ना. आपलं ठीक आहे, आपण थोडंसं त्या गोष्टीचा विचार करून त्या गोष्टीला थांबू शकतो, पण त्यांना तर ते चाक आहे समोरचं, त्यांना थांबवणं गरजेचं आहे. याबद्दल काय? बघा, जातीभेद जसं तुम्ही म्हटले, छत्रपती शिवरायांनाही कधीच केला नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं नाही. मुळात ज्यांनी कार्य केलंय, ज्यांच्या नावाखाली आजकाल आपण जातीभेद करतोय, बरोबर, ज्यांनी कार्य केले त्यांनी कधीच जातीभेद केला नाही. पण आपण त्यांच्या नावावर जातीभेद करतोय. छत्रपती शिवरायांनी काय केलंय? छत्रपती शिवरायांचं एवढं नाव काय, असं काय कार्य केलं त्यांनी? त्यांच्या आधी काय कोणत्या राजांनी प्रयत्न नाही केला का स्वराज्य निर्माण करण्याचा? पण बाकी राजांचं कार्य कसं होतं? मागून वार करणार नाही, थेट वार करणार. आणि शत्रूची नीती कशी होती? कसाही का होईना यांना वार करून हरवायचे. छत्रपती शिवरायांना आगळं वेगळं व्यक्तिमत्व काय? कारण छत्रपती शिवरायांनी ही गोष्ट लक्षात घेतली की जशाच तसं जो जशा भाषेमध्ये बोलतोय, प्रत्येक भाषा त्यांनी, तो इंग्लिश मधून बोलतो का, मला त्याच्यामध्ये सुद्धा उत्तर देता येईल. आणि शिवरायांचं मत कसं होतं? इफ यू आर गुड आय एम द बेस्ट, इफ यू आर बॅड आय एम द वर्स्ट. तुम्ही जर चांगले असाल मी तुमच्यापेक्षा चांगलं आहे, पण तुम्ही खराब असाल किंवा माझ्या स्वराज्यावर डोळा टाकत असाल मी तुमच्यापेक्षा वाईट आहे. आणि छत्रपती शिवरायांना ही गोष्ट लक्षात आली होती की भारतासारख्या देशावर जर राज्य करायचं असेल तर या लोकांनी एक नीती, कूटनीती घेतली. कोणती? आपला हा देश वेगवेगळ्या जाती धर्माचा देश आहे आणि यांच्यामध्ये सहजासहजी जर राज्य करायचं तर हे शक्य नाही. मग करायचं काय? यांच्यामध्ये जाती जातीमध्ये फूट टाका. याच्यामुळं हे वेगळे होतील. जसं आपला हात आहे, हे आपण मूठ पकडली, एका बोटाने कुणाला मारलं तर लागणार नाही, बरोबर, पण पूर्ण मूठ झाली आणि ती जर मारली तर फार जोरानं लागते. त्या शत्रूंनी काय केलंय? ही जी बोट आहेत ही वेगळी करून टाकली. आणि शिवरायांना हा विषय लक्षात आला की यांनी काय केलंय? शिवरायांनी काय केलंय? 18 पगड जातींना एकत्रित आणले, कोणतीही जात सोडली, सर्व जातींना एकत्रित आणून त्यांनी कार्य केलंय. आणि हा आदर्श आपण आपल्या लेकरांना द्यायचं विसरतोय कुठंतरी. त्यांच्या नावाखाली आपणच जातीवाद करतो. मुळात त्यांनी कधीच जातीवाद केला नाही. आणि बघा, आपल्याला, मला असं ऍक्युरेट आठवत नाही कोणत्या वर्गाला होता, पण एक धडा होता, चॅप्टर होतं की 2 माकड होती. त्या 2 माकडांना एक लोण्याचा गोळा सापडला आणि ती दोन्ही माकडं आपापसात भांडू लागली. पहिलं माकड म्हणालं मी श्रेष्ठ, मला दे. दुसरं माकड म्हणालं मी श्रेष्ठ, मला दे. दोघांच्या भांडणी चालू असताना तिसरा तिथं आला आणि त्या तिसऱ्याने विचार केला या दोघांच्या भांडणीचा आपण फायदा घेऊ शकतो. ते तिसरे येऊन म्हणाला तुमची भांडण होते ना, थांबा, मी तुमच्याकडून काहीतरी अन्याय होणार नाही असा काहीतरी न्याय करणार. आणि त्याने एक तराजू घेतला. दोन्ही तराजूमध्ये एकीकडे जास्त माखांचा जो गोळा होता, लोण्याचा गोळा, एकीकडे जास्त ठेवले, एकीकडे कमी ठेवले. आता साहजिक आहे, जिकडं जास्त आहे तो खाली जाणार. आणि तो तिसरा व्यक्ती म्हणाला की खाली जाताना तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमच्यासाठी मी कुर्बानी देतोय. घेतला, हात टाकला तोंडात, आता इकडला कमी झाला, इकडला जास्त झाला. असं करता करता त्यांनी दोन्हीकडला लोण्याचा गोळा खाऊन टाकला आणि दोन्ही माकडं पाहत राहिली की याच्यामुळं आम्हाला न्याय भेटला, हा नसता तर आमच्यामध्ये भांडणी झाल्या असत्या. आणि जर डोक्यानं विचार केला तर मी कोणत्याही माकडाचा विषय काढलेला नाही. हल्लीच्या काळामध्ये पूर्णतः लागू होणार आहे. जे लोक जाती जातीवर भांडण लावून देतात त्यांना मुळात त्यांच्याशी काही घेणं देणं नाही. आणि इतिहासामध्ये आपल्याला पाहावं लागेल, कोणत्याही एका जातीचा मावळा नव्हता किंवा आताही आपल्या इंडियन आर्मीमध्ये कोणत्याही एका जातीचा, एका धर्माचा कोणीही व्यक्ती नाही. म्हणून आपण सर्वजण एक आहोत. आणि शास्त्राने सुद्धा सांगितलंय की ऐक्य बल सामंजस्य तद भावे सदुर्बल, एकी हे समाजाचं बळ आहे आणि त्या अभावी समाज हा दुर्बळ आहे. पण जेव्हा जेव्हा आपण सर्वजण जातीवादामध्ये वेगवेगळे होत जाऊ तेव्हा याचा तिसरा कुणीतरी येऊन फायदा घेणार म्हणजे घेणार. जसा इतिहासामध्ये घेतला गेला तसंच हे पुढं जर हे असंच वातावरण चालू राहिलं तर पुढं सुद्धा आपला देश पारतंत्र्यात जायला वेळ लागणार नाही. आणि ही शिकवण छत्रपती शिवरायांनी आपल्याला दिली की कोणत्याही एका जातीचा नाही, 18 पगड जातीने एकत्र आणले त्यांनी. एक सुंदर पोवाड आहे, 18 पगाड जाती 16, तर समाज मराठ मोळा, स्वराज्यावर ठेवून डोळा, एका जागी केलाय गोळा, प्रथम पहिलं शिर झुकावलं जिजाऊ चरणावरी, बाई राजा ग बसला घोड्यावरी.
म्हणून छत्रपती शिवराय हे कोण होते, त्यांनी आपल्याला काय आदर्श दिलाय आणि त्यांचे विचार काय प्रत्येकाने आत्मसात करायला पाहिजे. तेव्हाच आपण छत्रपती शिवराय यांना मानाची आदरांजली हीच सगळ्यात मोठी होती. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसे सांगितले की आजकाल शिक्षण आपण घ्यायलोय, पण शिक्षण घेणं म्हणजे फक्त डिग्र्या घेणं आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षणाचा खरा अर्थ काय? शी म्हणजे शील, क्ष म्हणजे क्षमा आणि न म्हणजे नम्रता. एज्युकेशन इज नॉट जस्ट अ नेम ऑफ एनी डिग्री ऑर सर्टिफिकेट दॅट कॅन बी शोन टू अदर्स ॲज अ प्रूफ. नुसतं लोकांना दाखवण्याकरता शिक्षण घेऊ नका. युअर डिग्री इज जस्ट अ पीस ऑफ पेपर. आपली डिग्री म्हणजे फक्त एक कागदाचा तुकडे आहे. युअर रिअल एज्युकेशन इज सीन इन युअर बिहेवियर. आपल्या बिहेवियर मध्ये खरं आपलं शिक्षण दिसते. मग आपण जर शिक्षण घेत असेल पण त्या शिक्षणातून जर आपल्यावर परिणामच काही होत नसेल, एवढं शिक्षण घेऊन सुद्धा वेल एज्युकेटेड होऊन सुद्धा जर आपण जातींवर भांडण करत असेल तर हे कुठंतरी आपल्याला गावठी म्हणायला हरकत नाही. तर नक्कीच ताई आपण म्हणतोय की गावाकडे आता नक्कीच यामध्ये असे होते की 90च्या दशकातील जे मुलं आहेत त्यांचं भरपूर जीवन हे बालपण जे म्हणतो आपण ते गावाकडेच गेलेलं आहे. आणि त्यामध्येच आपण जर बघितलं तर जुने मित्र हे जास्त गावाकडचेच आहेत. तर या संदर्भात असा क्वेश्चन येतो की मित्र कसा असावा. यामध्ये असं होतं की बऱ्याच अशा गोष्टी राहत्या ज्या आई वडिलांना सांगण्याच्या आधी थोडं आपण मित्रांना सांगतो जे जवळचे असतात त्यांनाच. तर याबद्दल काय म्हणा, मित्र कसा असावा, मित्राचं एक परिभाषा काय? बिलकुल. मित्राची परिभाषा मी माझ्या वैयक्तिक मतातून सांगण्यापेक्षा संतांनी सांगितलेली फार छान आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात की जो सत्याविन शब्द न बोले सहज ही कोणाशी, मित्रा कर मैत्री त्याची. जो सहजही सत्याविन कुणाला काही वाईट शब्द बोलत नाही तो मित्र चांगला मित्र असतो. हीन दिनाची प्रगती करण्या कमाल निष्ठेची, आपले दुःख न वदे कुणाला चिंता इतरांची. जो नेहमी लोकांचं चांगलं चिंतन करतोय अशा प्रकारचा मित्र आपण निवडायला पाहिजे. आणि चाणक्य नीतीमध्ये सुद्धा सुंदर असं एक उत्तर येते की मित्रता संगती कुणाची ठेवायची तर दुर्जनेषु च सर्पेषु वरम सर्पो न दुर्जन सर्प दंशती कालेन दुर्जनेषु पदे पद. चाणक्य सांगतात साप किंवा दुर्जन व्यक्ती या दोघांशी कुणाशी जर मैत्री करायची झाली निश्चित तुम्ही सापाशी मैत्री करा, पण दुर्जन वाईट व्यक्तीशी नको. कारण साप काय करतोय, एकदा आपला काळ वेळ आला आपल्याला डसतो आणि एकाच मध्ये मारून टाकतो. पण दुर्जन व्यक्तीची जी संगत जेव्हा आपल्याला लागते ना ते आपल्याला जिवंतपणे पदाला नरक यातना देऊन मारण्याचा प्रयत्न करतात. आणि मित्र जीवनामध्ये फार महत्वाचे. हल्ली चांगला मित्र मिळणं हे खूप कठीण कार्य झाले बरं का. हल्ली चांगला जीवनसाथी मिळणं किंवा चांगला मित्र मिळणं हे म्हणजे देव भेटण्यासारखंच झालं. हल्ली आत्महत्येचं प्रमाण सुद्धा भरपूर वाढलेलं आहे. याचं कारण सुद्धा एकच आहे की चांगला मित्र आपल्याकडे नाही. एक अनंतरावची सुंदर अशी एक कविता आहे की आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, मित्र असला जवळ जाय मनासारखा, मित्र वनरामध्ये गारव्यासारखा. आत्महत्या कुणीच कधी करणार पण तसा मित्र आपल्या जवळ पाहिजे. आज आपण पाहतोय आपल्या प्रत्येकाकडे मोबाईल आहे, त्या मोबाईलमध्ये हजारो नंबर आहेत पण मनातलं एखादं पर्सनल जर दुःख सांगतो म्हटलं तर एकही नंबर आपल्याला मिळत का. तर आपल्याला माहित आहे की आपण सांगितलेली जी गोष्ट आहे ती पर्सनल त्याच्यापर्यंत राहील का, ती पुढं त्याच्या पुढं हे असं पुढं जात राहील. आणि आपल्या अडचणींवर उपाय देणारे कमी आणि ज्यावर मीठ सोडणारे जास्त लोक झालेले. म्हणून चांगला मित्र मिळणं हे फार गरजेचं आहे. आणि हल्ली आपल्याला कसं वाटतंय की मित्र कसा असावा, माझं स्टेटस ठेवलं पाहिजे, माझ्याशी रोज बोलला पाहिजे, मला रोज रील्स पाठवल्या पाहिजे, याला आपण खरा मित्र म्हणतो. पण खरंच 24 तासापुरता मर्यादित स्टेटस ठेवणारा खरा मित्र आहे का? नाही. मित्र कसा असावा, आता हल्ली निघालेली छावा मूवी जर आपण पाहिली असेल किंवा छावा कादंबरी जरी आपण वाचली असेल तर बघा कविराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची मित्रता ही एवढी अतूट होती की मरणाच्या दारामध्ये उभे आहेत पण तरी सुद्धा आपल्या मित्राची साथ न सोडता, पळून न जाता, शत्रू समोर नतमस्तक न होता मरेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मित्राबद्दलच राहणे आणि मित्राचंच गुणगान गाणे आणि मित्रासाठीच मरणे याला खरी मित्रता म्हणतात. त्यांच्या दोघांकडे पाहून मला एकच वाक्य आठवते, अरे कौन कहता है कि दोस्ती बर्बाद करती है, अरे कौन कहता है कि दोस्ती बर्बाद करती है,
पण निभाने वाला अच्छा हो तो दुनिया भी याद करते. मित्रता असावी ती शंभूराज आणि कवी कलश यांच्यासारखी. मित्रता असावी ही श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्यासारखी. एकाने गरिबीत असून स्वाभिमान सोडला नाही आणि दुसऱ्याने राजा असून सुद्धा अभिमान केला नाही. ही खरी मित्राची परिभाषा झाली. ताई, आपण आजकाल बघतोय की श्रीकृष्ण, श्रीराम, शिवाजी महाराज हे लोकांना किंवा तरुणांना हे रील्स मधून कळत आहे, युट्यूब बघून कळत आहे, परंतु स्वतः कीर्तन ऐकून, प्रसंग वगैरे ऐकून इथं जात नाही ते. तर याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार कुठेतरी पालकवर्गच म्हणायला हरकत नाही. बघा, असं जेव्हा एका बाळाचा जन्म होतो ते एकदम कोऱ्या कागदाप्रमाणे असतं. त्यावर लिहिणारे कोण आहेत? म्हणजे संस्कार देणारे आई वडील आहेत. जशा प्रकारे संस्कार देतील तशाच प्रकारे आपली मुलं बाळ वागण्याचा प्रयत्न करतील. आपण रील्स आणि सध्या आपण पाहू शकतो फक्त फॉलोअरसाठी आणि लाईक्ससाठी कुणाची माती का होईना, संस्कृतीची माती झाली तरी हरकत नाही, कुण्या व्यक्तीची माती झाली तरी हरकत नाही, पण आपले व्हिडिओ चढले पाहिजे हा एक उद्देश ठेवून आजकालची जनरेशन कार्य करत आहे. आणि त्यामुळे आपल्या संस्कृतीबद्दल किंवा छत्रपती शिवराय, प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण यांच्याबद्दल एक चुकीची माहिती आपल्या जनरेशन पर्यंत पोहोचत आहे. कारण कधी संतांनी ग्रंथांमध्ये जे सांगितले ते आपल्याला माहित नाही. जसं सगळ्यात जास्त गैरसमज आपला कुणाबद्दल होतो, आपण म्हणतोय राधा कृष्णचा. ज्याला प्रेम झालं तो स्टेटस कुणाचे ठेवतोय? राधा आणि कृष्णाचे. पण खरंच आपल्याला प्रेम म्हणजे माहित आहे का की फक्त त्या रील्सवर पाहून काही पण एखादी रील घ्यायची, श्रीकृष्ण कहते हे आणि सुरू वैयक्तिक मत त्यांनी मांडतात, पण समोर काय लाईन टाकायले, श्रीकृष्ण कहते. अरे कहा कहते हे भी तो बताना जरुरी आहे ना. बिलकुल. आणि त्यामुळे काय होतं, आताची जी पिढी आहे, चला मग कृष्णाचं लग्न हे रुक्मिणी सोबत झालं होतं, पण तरी सुद्धा त्यांनी राधेवर प्रेम करत होते. मग माझं लग्न झालं, मग मी माझ्या गर्लफ्रेंडवर प्रेम करतो, यात चूक काय? असे बरेचसे प्रश्न उद्भवतात. हा, पण कुठेतरी आपल्याला हे समजून घेणं महत्वाचं आहे. राधा कृष्ण यांचं नातं काय? प्रेम ही जीवनातील जगातील सगळ्यात सुंदर भावना आहे. संतही सांगतात प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. ते हल्लीचं प्रेम तसं आहे का? नाही. मी नेहमी सांगते टुडेज लव्ह लाईक ब्लूटूथ डिव्हाइस. एक डिस्कनेक्ट झालं का लगेच सर्चिंग फॉर न्यू डिव्हाइस. बरोबर ना? हे असलं प्रेम खरं प्रेम नाही. आणि श्रीकृष्णाने तशा प्रेमाची गाथा अजिबात सांगितलेली नाही. आता तुम्ही बघू शकता मीराबाई या कोणत्या शतकातल्या? श्रीकृष्ण हे द्वापर युगातले, संत मीराबाई आजच्या कलियुगामधल्या. पण तरी सुद्धा संत मीराबाई श्रीकृष्णावर प्रेम करतात. म्हणजे स्पर्श किंवा भेट असं काहीतरी विषय त्यांच्याकडे आहे का? नाही. प्रेम हे आत्मिक भावनेचं किंवा भक्ती म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे भक्ती, हा विषय तोपर्यंत मुलाबाळांना कळणार नाही जोपर्यंत त्यांनी श्रीकृष्ण म्हणजे कोण, प्रभू श्रीराम म्हणजे कोण हे ग्रंथांमधून पाहणार नाही. रील्सच्या माध्यमातून आपण पाहिलं तर साहजिक आहे, नको नको ते रील्स आपल्या समोर येतात आणि तशा प्रकारे आपण हे करतो. आता बघा, गोपींनी सुद्धा श्रीकृष्णांवर प्रेम केले. आज आपण म्हणतोय प्यार बार बार हो सकता है, लेकिन बेटा जो बार बार हो सकता है वो प्यार नहीं होता. तुम्ही असं कधी ऐकलंय का की गोपींना श्रीकृष्णावर प्रेम झालं आणि त्याच्यानंतर महादेव त्यांना चांगले वाटले? झाले का? नाही. श्रीकृष्णांना तर श्रीकृष्ण त्यांनी म्हणतात काय, हल्ली आता एक प्रमाण फार व्हायरल झालं होतं, 2 लाईन म्हणते की मैं तो सदबुद खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, ज्योत जला दे प्रीत मिला दे, चरणों में ले ले मुरली वाले ओ बंसी वाले. मी सगळं विसरून गेलो मग कोणामध्ये? भगवंताच्या प्रेमामध्ये. आज आपण प्रेमामध्ये सगळं विसरताना पाहतोय का? नाही. प्रेम आंधळ आहे असं आपण ऐकलं होतं. हल्लीचं प्रेम डोळस आहे. हल्लीचं प्रेम रूप पाहतं, हल्लीचं प्रेम पैसा पाहतं, हल्लीचं प्रेम बॅकग्राऊंड पाहतं, सगळं पाहून प्रेम होतं. आणि एकदा का त्या एखाद्या व्यक्तीवर पैसा पाहून प्रेम केलं, पैसा गेला प्रेम सुद्धा जातं. एखाद्या व्यक्तीवर रूप पाहून प्रेम केलं, रूप गेलं प्रेम सुद्धा जातं. मग हे प्रेम खरं प्रेम आहे का हे आपल्याला कधी कळेल जेव्हा आपण श्रीकृष्ण, प्रभू श्रीराम हे कोण आहे हे प्रत्यक्षात ग्रंथामध्ये वाचेल किंवा पाहेल, तेव्हाच आपल्याला हे लक्षामध्ये येईल. आणि आजकाल आपलं कसं झालंय मात्या पित्यांचं, खंताची गोष्ट मला ही वाटते की गावामध्ये कीर्तन चालू आहे, गावातल्या गावात कीर्तनाला मुलाबाळांना नेणार नाही, पण तिथं 4-5 किलोमीटरवर एखाद्या महिलेचा नाचायचा कार्यक्रम असेल, ऑर्केस्ट्रा वगैरे असेल,
तर तिथं मात्र मुलाबाळांना घेऊन जातात. स्वतःही जातील आणि मुलाबाळांना सुद्धा घेऊन जातील. आणि त्या लग्न म्हणजे जिथं नाचगाणं चालू आहे, तिथं आपला मुलगा जातोय हे माहीत असताना सुद्धा आई त्याला प्रश्न काय करते, "बाळा रुमाल घेतली, हेल्मेट घेतलं, पेट्रोल आहे, पैसे आहेत, मोबाईलमध्ये चार्जिंग आहे, सगळं घेतलं ना, व्यवस्थित जा, व्यवस्थित घरी ये." एवढ्या साऱ्या ताकीद एक आई आपल्या मुलाला देते. पण एकही आई उठून म्हणत नाही, की "अरे मूर्खा, हे आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलोय. छत्रपती शिवरायांच्या पावन भूमीने, पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आपला जन्म झालाय आणि शिवरायांनी आपल्याला एक गोष्ट शिकवली, की महिला नाचवणं नाही, तर महिला वाचवणं हा आपला प्रथम धर्म आहे. म्हणून तू ते पाहायला जायचं नाही." हा विषय कधीच माता पिता तिकडे मांडणार नाहीत. आणि इथं चूक मायबापांचीच आहे. कारण मी नेहमी सांगते, छत्रपती शिवराय तेव्हाच घडू शकतात जेव्हा माँसाहेब जिजाऊ घडतात. माँसाहेब जिजाऊ घडल्याशिवाय छत्रपती शिवराय घडणे हे शक्यच नाही. आणि आजकाल आपल्या माँसाहेब जिजाऊ कशामध्ये बिझी आहेत? मोबाईल, टीव्ही, रील्स या वेगवेगळ्या गोष्टीमध्ये सर्वजण बिझी झालेले आहे. आणि कुठेतरी आपल्या मुलाबाळांकडे त्यांचं दुर्लक्ष होते. मी नेहमी पालकांना सांगते, तू म्हणशील घरदार हे इथंच राहील सार, मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. कितीही घरदार पैसा काहीही म्हणा, मेल्यानंतर आपल्यासोबत काही येणार नाही. सगळं आपल्याला इथं ठेवून जायचंय. मग आपण आपली येणारी पुढची पिढी ही चांगली कशी झाली पाहिजे त्यावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. आजकालच्या पालकांचं कसं होतंय, मुलाबाळांना कमावतं बनवण्यापेक्षा मुलाबाळांसाठी कमावून ठेवण्याकडे त्यांचं जास्त कल. पण इथं एक गोष्ट लक्षात त्यांनी घेत नाही, संपत्ती आणि संतती या दोन्ही गोष्टी जीवनामध्ये फार महत्वाच्या आहेत. पण आजकाल संपत्ती कमावता कमावता संततीकडे दुर्लक्ष होत आहे आणि संतती आपण गमावतोय. हा विषय फार महत्वाचा आजकाल घडत आहे. म्हणून आपल्या मुलाबाळांकडे लक्ष देऊन त्यांना कीर्तन, कथा इकडे आणणं हे फार महत्वाचं. आणि आणलं नाही तर छत्रपती शिवराय म्हणजे कोण, श्रीकृष्ण म्हणजे कोण, प्रभू श्री राम म्हणजे कोण हे आपल्याला कधीच कळणार नाही. नक्कीच नाही. काही कादंबरी पुस्तक वाचता का तुम्ही? कोणतं आवडतं पुस्तक किंवा कादंबरी आहे? असं आवडतं म्हणण्यापेक्षा ज्यामधून ज्ञान मिळते मला सर्वच आवडतात. एक म्हणजे कोण नाही, छावा ही कादंबरी सुद्धा मी वाचलेली आहे. आणि बरेचशा कादंबऱ्या वाचल्या, बरेचसे पुस्तक वाचले. त्यामध्ये ग्रंथांकडे जास्त माझं लक्ष असते. ज्ञानेश्वरी, श्रीमद भागवत महापुराण, शिवपुराण, भगवद्गीता हे सगळे माझे आवडते आहेत. तर मला असं वाटतं की संपूर्ण प्रश्न म्हणजे भरपूर प्रश्नावर हात घालण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आणि जेवढं ज्ञान प्राप्त करता येईल ताईकडून तेवढं आपण करण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नक्कीच केलाय. ताई मनापासून धन्यवाद, तुम्ही वेळ काढला आणि खरंच मनापासून धन्यवाद. बिलकुल. आणि महत्वाचं म्हणजे मला पण फार छान वाटते, कारण हल्लीचं युवा मंडळ जर आपण पाहिलं तर ब्रँडच्या मागे लागले. ब्रिस्टॉल शिवाय ब्रँड नाही, बाटाशिवाय चप्पल नाही. आणि ते सगळं करतात पण स्वतःच्या भरोशावर नाही. तुम्ही जे करत आहे हे एक फक्त पोटापुरतं साधन नाहीये, तर लोकांसमोर काहीतरी चांगले विचार तुमच्या माध्यमातून मांडले जात आहेत. मला फार छान वाटले आपलं जे चॅनल आहे आणि जेवढे काही क्वेश्चन तुम्ही विचारलेत, अतिशय सुंदर आणि महत्वपूर्ण विषय जे प्रत्येकाला मला वाटते प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत असे प्रश्न आपण विचारले. आणि नक्कीच तुमच्या चॅनलच्या माध्यमातून 1-2 का होईना 100 पैकी 1 जरी व्यक्तीचं मन शांत झालं तरी सुद्धा हे फार छान होईल. तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. असंच तुमचं कार्य खूप चांगलं चालत राहा. धन्यवाद.